हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक डिझायनर स्लीव्ज इथं रेडी करणार आहोत। तर तुम्ही तर बघू शकता की मी जे आपले स्लीव्ज आहेत तर ती पेपरवरती मी असं कटिंग केलेली आहे। तर सगळ्यात आधी जशी आपण सिंपल स्लीव्ज काढतो तशा पद्धतीने आपण इथे पेपरवरती सगळ्यात आधी कटिंग स्लीव्ज करायचे आहे। आणि ते पीस तुम्ही बघू शकता की मी पूर्ण जे ब्लाउज आहे फ्रंट आणि बॅक तयार करून जो एक्स्ट्रा राहिलेला कपडा आहे तर त्यामध्ये आपण ही जी स्लीवची डिझाइन आहे तर ती रेडी करणार आहोत। तर यासाठी थोडंसं कापड आपल्याला एक्स्ट्रा लागतं, कारण आपण यामध्ये प्लेट्स टाकतो, त्याच्यामुळे या स्लीव्जमध्ये आपल्याला एक्स्ट्रा कापड लावावं लागतं। तर आता स्लीवची जी लेंथ आहे तर ती तुम्ही बघू शकता आपण 10 इंच घेतलेले आहे। तर आता बॉटम पासून आपण इथं 4 इंचावरती एक मार्किंग टाकायचं आहे। आणि त्यानंतर आपण इथं धडी मोजून घेतलेली आहे आणि जी धडी आहे 6 इंचाची आहे। जी धडीची उंची आहे तर ती 6 इंच आपण इथे घेतलेली आहे। तर आपण असा कर्व शेप इथं मार्किंग करून घ्यायचा आहे। जसे की तुम्ही बघू शकता मी पेपरवरती मार्किंग केलेलं आहे। आणि आता आपण हे जे मार्किंग आहे तर ते असे दोन पार्ट जे आहेत आपल्या स्लीवचे कट करणार आहोत। तर तुम्ही आता इथं बघू शकता की आपल्या स्लीवचे जे आहे तर ते दोन पार्ट असे कट झालेले आहेत। तर आता आपण इथं कट करूयात। सगळ्यात आधी बॉटम पार्ट आपण इथं कट करणार आहोत। तर इथं मी अस्तर घेतलेला आहे आणि त्यावरती मी असा आपला जो बॉटमचा पार्ट होता तर तो असा मी ठेवलेला आहे अस्तरवरती। आणि हे जे टोक थोडे असे आलेले आहेत बाहेर तिथे आपण थोडासा नंतर जोड लावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने जसं आहे तसं आपण सगळ्यात आधी आता मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि जी बाजू आपली जॉइंट येणार आहे तर तिथे आपण नंतर एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। जी बाजू आपली जॉइंट येणार आहे स्लीव्जला तर तिथे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन जे आहे वाढवून घेतलेलं आहे। तर आता आपला बॉटम पार्ट जो आहे तर तो असा कटिंग झालेला आहे। तर आता आपला जो पहिला पार्ट होता स्लीवचा तर तुम्ही इथं बघू शकता शेप असा निघलेला आहे। तर आता हा शेप आपण इथं अस्तरवरती कट करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण जसं आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता स्लीव्ज जसं आहे तसं आपण इथं मार्किंग जे आहे केलेलं आहे। तर आता आपण इथं ही जी बाजू आहे तर ती आपण आतल्या साईडला घेणार आहोत, जॉईंटला घेणार आहोत। तर त्यामुळे आपण इथे एक्स्ट्रा असं मार्जिन जे आहे तितकं वाढवायचं आहे। तर मी ते 1-1 इंच वाढवलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता जर जी बाजू आपली जॉईंट येणार आहे तर तिथे आपण थोडंसं मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कारण ज्यावेळी आपण हे पॅच जे आहे जोडतो तर त्यावेळी पूर्ण जी आपली लेंथ असते हाताची तर त्यामध्ये कमी पडू नयेत, म्हणून यासाठी आपण थोडंसं एक्स्ट्रा इथं वाढवून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडला आपण थोडंसं जॉईंट करून घेणार आहोत, जोड जे आहेत ते साईडला। तर आता आपण मेन कपड्यावरती हे कट करणार आहोत। तर त्याआधी आपण जी धडी आहे तर ती धडी सगळ्यात आपण अशी कट करून काढायची आहे। आता आपण जो वरचा भाग जो कट केलेला आहे स्लीवचा पहिला पार्ट जो आहे तर तो इथं या कपड्यामध्ये काढायचा आहे। तर जी रुंदी आहे कापडाची तर ती तुम्ही बघू शकता की मी पूर्ण फुल जी आहे रुंदी जी आहे तर ती घेतलेली आहे। तर ते तुमच्या कपड्यावरती असतं की तुमचं कापड किती मोठं किंवा कमी आहे ते। तर या स्लीव्जसाठी मी पूर्ण जी रुंदी आहे कपड्याची ती पूर्ण अशी मी घेतलेली आहे। तर इथे मी कुठेही कट केलेलं नाही, कारण प्लेट जे आहे तर त्या तुम्हाला पूर्ण ज्या हव्या असतील तर तुम्हाला कपड्याचं जी रुंदी आहे पूर्ण घ्यावी लागते। तर असं ठेवून मी सेंटरपासून आपण ही जी कापड आहे तर ते सेपरेट करायचं आहे, कट करायचं आहे।
तर एक साईड तुम्ही बघू शकता माझी 8 इंचाची आलेली आहे आणि एक साईड जी आहे तर ती अशी 12 इंचाची आलेली आहे। तर आता आपण हे कुठेही साईडला असं कट वगैरे करायचं नाही, जितक्या प्लेट्स आपल्याला यामध्ये देता येतील तितक्या आपण ह्या द्यायच्या आहेत। तर त्यामुळे आपण कुठेही साईडला कट करायचं नाही। तर कापड सगळ्यात आधी आपण असं ॲडजस्ट करून मगच कापड जे आहे कटिंग करायचं आहे। तर आता आपण हे सेंटरपासून कट करून घेऊया। तर आपला जो पहिला पार्ट होता तर तोही आपला असा कट झालेला आहे। तर आता आपण घेणार आहोत दुसरा पार्ट, जो फक्त आपण काठामध्ये इथं काढणार आहोत। तर आता साईडला तुम्ही इथं बघू शकता की आपल्याला अस्तरला इथं जोड लावायला लागणार होतं, तर त्यामुळे आपण इथे एक्स्ट्रा काठ जे आहेत कट केलेले आहेत। तर या शेपनुसार आपण काठ जे आहेत कट करायचे आहेत। तर आता आपला मेन पिसावरती सुद्धा कटिंग झालेलं आहे। तर आता सगळ्यात आधी आपण प्लेट्स मारून घेणार आहोत। तर एक स्लीव्ज जे आहे मी ते कापड काढलेलं आहे एका स्लीव्जचं, तर एक स्लीव्ज आपण जे आहे तर बघणार आहोत। तर यासाठी मी जो लांबडा आपला पट्टा कट केला होता कापडाचा, तर ते कापड आपण इथे घ्यायचं आहे आणि जी तुम्ही उंची आहे लेंथ तर ती 20 इंच आलेली आहे, म्हणजे हे डबल आहे। तर 40 इंच आपल्याला पूर्ण लेंथला हे कापड जे आहे ते घेतलेलं आहे। तर आता सेंटरपासून आपण इथं प्लेट्स मारून घ्यायला चालू करूया। तर साईडला मी 2 इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि तिथून प्लेट्स टाकायला चालू केलेले आहेत। तर जसे आपण नॉर्मली प्लेट्स मारतो तशा पद्धतीने आपण इथं प्लेट्स द्यायच्या आहेत। तर अगदी सिंपल अशा प्लेट्स जे आपण आहे सेंटरपासून मारून घेतलेले आहेत। तर तुम्ही तर बघू शकता एकदम ॲक्युरेट आणि एकसारख्या प्लेट ज्या आहेत आपण इथं व्यवस्थितपणे मारून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही आता बघू शकता मी सेंटरपासून अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि प्लेट्स मारल्यानंतर आपण हा जो पार्ट आहे आपला जो आपला पहिला पार्ट आहे स्लीवचा, तर तो इथं असं ठेवून बघायचा की व्यवस्थित झालंय का। तर थोडंसं इथं जॉईंट आपल्याला लावायला लागणार आहे। तर आता आपण हे थोडंसं प्रेस करून घेऊयात। तर आता प्रेस मी केलेला आहे आणि प्लेट्स ज्या आहेत अगदी व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत। तर आता आपण हा जो पार्ट आहे तो पहिल्या पार्टवरती आपण हे ज्या प्लेट्स आहेत तर त्या अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जो आपला स्लीवचा शेप आहे तर त्या शेपनुसार आपण हे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तर त्या शेपनुसारच आपल्याला ह्या प्लेट्स आहेत तर त्या अशा मारून घ्यायच्या आहेत। तर अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपल्याला हे प्लेट जे आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत अस्तरला। तर आता बॉटमला सुद्धा आपण अशी स्टिप मारून घेणार आहोत। तर आता एक्स्ट्राचं जेवढं कापड आहे तर ते पूर्ण आपण असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि जसं आपला स्लीवचा आकार आहे आपण जे अस्तर कट केलं होतं तर त्या आकाराने आपण इथं एक्स्ट्रा जेवढं आपलं प्लेट्सचं कापड राहिलेलं आहे तर तितकं आपण हे पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं आहे। तर तुम्ही तर बघू शकता आपल्या प्लेट्स ज्या आहेत खूप छान अशा सेट झालेल्या आहेत अस्तरवरती सुद्धा। तर आता इथं तुम्ही बघू शकता की आपल्या साईडला थोडंसं इथं अस्तर जे आहे तर ते दिसत आहे। तर आपण इथं थोडंसं जॉईंट जे आहे तर ते लावणार आहोत। तर दोन्ही साईडला आपण हे जे जॉईंट आहे तर ते लावून घेणार आहोत। आता इथं सुद्धा आपण एक्स्ट्राचं सगळं इथं कापड कटिंग करून स्लीवचा जो शेप आहे तर तो शेप आपण इथं व्यवस्थित असा दिलेला आहे।
तर आता आपण जो दुसरा पार्ट आहे तर तो इथं स्टिचिंग करणार आहोत. तर इथं दुसरा पार्ट मी घेतलेला आहे आणि जो कर्व शेप मी दिलेला आहे सेंटरला, तिथून आपण एक अर्धा इंचच्या स्पेसवरती अशी टिप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं सगळं इथं आपण कापड कट करून बॉटमला सुद्धा आपण एक अर्ध्या इंचच्या स्पेसवरती टिप मारून घ्यायची आहे. तर आता आपण इथं छोटे छोटे कट्स देणार आहोत, जेणेकरून आपण हे अस्तर जे आहे आतल्या साईडला आपण फोल्ड केल्यानंतर ह्याचा जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर येईल. तर तुम्ही इथं बघू शकता. तर आता बॉटमला सुद्धा आपण अशी टिप मारून घेणार आहोत. तर स्लीव्हचा जो आपला दुसरा पार्ट होता तर तो असा आपण तयार केलेला आहे. तर हा जो दुसरा पार्ट आहे आपण जोडायच्या अगोदर स्लीव्हचा सेंटर पॉईंट आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे आणि त्या सेंटर पॉईंटवरतीच आपण हा जो आपला दुसरा पार्ट आहे स्लीव्हचा तर तो जोडून असा घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी मी इथं सेंटरपासूनच जॉईंट करणार आहे. तर इथं आपण इथं माप बघायचं आहे. तर स्लीव्ह जी आहे आपल्याला 10 इंचाची रेडी करायची आहे. तर मी तर 10.5 इंच घेतलेला आहे. तर वरती शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच शिवण्यामध्ये गेल्यानंतर जी आपली प्रॉपर स्लीव्ह जी आहे 10 इंचाची तयार होते. तर आता इथं सेंटरपासून सगळ्यात आधी मी तर जोडून घेणार आहे. तर दुसरी ही बाजू आपण अशी जोडून घ्यायची आहे. तर आपला दुसरा पार्ट जो आहे तर तो असा जॉईंट करून घेतलेला आहे. तर आता आपल्या हाताची घडीचं माप इथं घ्यायचं आहे. तर हाताच्या घडीचं माप घेऊन आपण जितकं इथं कापड एक्स्ट्रा राहिलेलं आहे तितकं आपण हे पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता आपली स्लीव्ह जी आहे अशी प्रॉपर अशी तयार जी आहे तर ती झालेली आहे. तर सेंटरला जी आपण टिप मारली होती तर ती टिप आपण इथं अशी काढून घ्यायची आहे. तर प्लेट्स तुम्ही बघू शकता खूप छान आणि व्यवस्थितपणे आपल्या अशा सेट झालेल्या आहेत. तर आता इथं मी लावत आहे लेस, जी मी गोल्डन कलरची इथं लेस घेतलेली आहे. तर तुम्ही इथं मण्यांची लेस किंवा पायपिंगही लावू शकता. तर इथे मी आता लेस लावून घेतलेली आहे आणि जो लुक आहे आपल्या स्लीव्हचा तो खूप छान असा आलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. तर आता आपण सेंटरला इथं छोटासा एक पॅच लावणार आहोत. तर आता आपण ही जी स्लीव्ज आहे तर ती एका साईडला आपण असं जॉईंट करणार आहोत. तर तुम्ही आता इथं बघू शकता. जो बॅक पार्ट आहे त्याचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे. जर कुणाला याची डिझाईन आवडली असेल तर तुम्ही नक्की बघू शकता. तर आता आपण स्लीव्ज इथं जॉईंट करून घेणार आहोत. तर स्लीव्ज जॉईंट करताना जी आपली फ्रंट बाजू आहे तर तिथे आपण थोडंसं असं एक्स्ट्रा जे आहे कमी घेतो. तर इथं सगळ्यात आधी आपण आपल्या प्लेट्स ज्या आहेत व्यवस्थित अशा निघायला नको यासाठी टिप मारून घ्यायची आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की आपण मुंड्याला असं स्लीव्ह जे आहे तर ती सगळ्यात आधी आपण फ्रंट बाजूने जोडत आहोत. तर आता बॅक साईड आपण इथं जोडत आहोत. तर आता तुम्ही इथं बघू शकता की स्लीव्ह जी आहे अगदी प्रॉपर आपली अशी ब्लाऊजला बसलेली आहे. तर कुठेही कापड कमी किंवा जास्त झालेलं नाही. अगदी व्यवस्थित आपली स्लीव्ह जी आहे तर ती परफेक्ट अशी बसलेली आहे. तर फिटिंगची सुद्धा आपण इथे एक टिप मारून घेणार आहोत. तर फ्रेंड्स तुम्हाला माझी आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही तो फायनल लुक बघू शकता. आपण ज्यावेळी आपण स्लीव्ह जी घालतो तर त्यावेळी स्लीव्ह जी आहे कशी दिसते. तर याचा जो फायनल घातल्यानंतरचा जो लुक आहे तर तोही तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.